सकाळचे 9:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आविष्कार यांचं. नमस्कार श्रोतेहो, मराठी साहित्य पत्रिका आविष्कारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, कवी कल्पनेच्या भराऱ्या मारत असतो आणि या कल्पनेचं शब्दरूप म्हणजेच कविता. प्रत्येकाला कवितेचं सुचणं हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं असतं. कवी रोहन भोसले यांचं मनोगत आता आपण ऐकूया. माझी अभिव्यक्ती. साधारण वयाच्या 19व्या वर्षी मी कविता लिहिणे हा छंद जोपासला. हा आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. माझी पहिली कविता पालखी नावाची होती. त्यानंतर असंख्य कविता मी लिहिल्या. कधी वर्तमानपत्रांमध्ये, कधी मासिकांमध्ये, तर कधी कॉलेजच्या स्मरणिकांमध्ये. निरनिळ्या मंचावर मी माझ्या कविता व्यक्त करत राहिलो. तसेच आज आकाशवाणी केंद्रामध्ये आल्यानंतर मला फार आनंद होत आहे. फार लहानपणापासून एक श्रोते म्हणून मी ज्यावेळी आकाशवाणीवर विविध कार्यक्रम ऐकायचो, त्यावेळी मला मनात वाटायचं की आपणही कधीतरी या कार्यक्रमाचा भाग व्हावा. आणि आज तो दिवस आलेला आहे. कविता ह्या छंदोबद्ध आणि रसबद्ध असतात. कविता म्हणजे सुंदर विचारांचा आविष्कार. कवितेतून आयुष्य समृद्ध होतं. आपल्या भावविश्वाला अंतर्मुख करणारी, शब्दरूपी होणारी भावना म्हणजे कविता. त्याचबरोबर छंद म्हणून जुन्या काळातील काही नोटा, नाणी जतन करून ठेवलेल्या आहेत. तोही मला एक लाभलेला छंद आहे. पोस्टल तिकीट, जागतिक, आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत अशा काही तिकीट्स मी संग्रहित केलेले आहेत. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेमध्ये साहित्य, कला ह्यांचा एक अद्भुत असा वाटा आहे. त्यात हा छंद मला जडलेला आहे. हा छंद माझ्या आयुष्याला समृद्ध करीत आहे. माझी अभिव्यक्ती. कवी रोहन भोसले यांचं मनोगत आपण ऐकलं. आणि आता ऐकूया रोहन भोसले यांनी सादर केलेल्या काही कविता. माझी पहिली कविता महाराष्ट्राची अस्मिता. कला, कविता, ग्रंथ, साहित्य लेखणीतून आली महाराष्ट्र गौरवशाली परंपरा. संत महंत प्रवचनातून वाहे मानवतेचा झरा. इथल्या वास्तू, लेणी, किल्ले साक्ष देती ऐतिहासिक जपा वारसा. ज्ञान प्रबोधन मराठीत भाषा अविरत सांगे समृद्ध करा राष्ट्र माझा. मुक्ताईपासून बहिणाबाईंपर्यंत शतकोन शतके रचित गेल्या मराठी संस्कृतीच्या ओव्या. मावळ्यांच्या अस्तित्वाला महाराष्ट्राच्या अस्मितेचा झेंडा फडकवावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र घडावा. दुसरी कविता आहे जाते. दळणामधले जगणे माझे शेवट ठरला जात्यापाशी. सुपामधले मरण माझे झुंज चालली या मातीशी. पीठ पीठ होता होता ती कितीदा ओरडली. कालचक्राच्या जात्यामध्ये सहज ती सापडली. पाचर लावून खुंट्याला जीव माझा भरडला. आयुष्याच्या जगण्याला अंत आता नाही उरला. भिंती आडून जगणे माझे वेशी पल्याड जाईल कसे. काळोखातला उजेड संपला सपान जागे होईल कसे. घुसमट माझ्या काळजामधली पिसाट वारा होऊन फिरे. मुकोटे इतले पडले खोटे विकारी नजरेचे वार खरे. ही कविता मी एका लघुपटासाठी लिहिली होती. झापड नावाचा लघुपट जो मी स्वतः निर्मिती करीत आहे. त्या लघुपटासाठी ही कविता जातं या नावाने मी लिहिली आणि ती काही दिवसांमध्ये आता प्रदर्शित होत आहे. दुसरी कविता आहे प्रेमाचा बोलावा. कॉलेज जीवनामध्ये असताना ही कविता मी लिहिली होती आणि गॅदरिंगमध्येही मी ऐकवली होती. ओठात गुदमरणारा प्रेमाचा बोलावा. थरथर त्या पापण्या डोळ्यात ओलावा. गहिवरला श्वास अंतरात रुजावा. थोडा तरी एकांत त्या मनाला द्यावा. चेहऱ्यावर भीती पण स्पंदनांची प्रीती. न कळणारा अनोळखा स्पर्श व्हावा. तो सदैव मिटीत राहावा. कधीतरी तिला त्या गोष्टींचा अर्थ कळावा. कधीतरी तिला त्या गोष्टींचा अर्थ कळावा.
पुढची कविता आहे लग्नाचा मांडव. ही कविता अशीच एक माझ्या मित्राच्या आग्रहाखातर मी लिहिली होती. तो बोलला एक थीम आहे माझ्याकडे लग्नाचा मांडव, तर तुला काय सुचतंय? तर त्याच्यावर एक काल्पनिकरित्या मी रचलेली एक कविता. भरलेल्या मांडवात लग्नाची सनई वाजत होती आणि तू माझ्या डोळ्यासमोरून निघून जात होती. आता कोणासाठी मी कविता लिहिल्या तरी तू ऐकायला येशील का? तुझ्यासाठी बघितलेल्या त्या स्वप्नांना समजून तू घेशील का? हायस्कूलमध्ये असताना नजरेतून प्रेम झाले, निशब्द प्रेमाला पण तू समजून घेतले. तुझ्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या मनातल्या भावना मी ओळखू लागलो आणि हे प्रेमच आहे हे असंच असतं समजून गेलो. अनेक प्रश्न अनुत्तरित असतात तसे माझे मन शब्दातल्या होकारापासून रिकामे राहिले. कळले नाही त्या दिवशी असे काय झाले, न समजून घेता तू मला नकार दिलास. या प्रश्नाचे उत्तर अजून कोडे बनून माझ्या मनात सलत आहे, तरी देखील तुझ्या डोळ्यांमध्ये माझ्या प्रेमाचा ओलावा आहे. कधीतरी तू भेटावी एका अशा वळणावर जिथे आपल्यात संवाद व्हावा, एक नव्याने ओळख व्हावी आणि तुझा सहवास मिळावा. आज तू निघून जात आहेस एका नव्या आयुष्याची सुरुवात करायला. नको जास्त वेळ लावू वाट तुझी पाहायला. नको जास्त वेळ लावू वाट तुझी पाहायला. अजून एक कविता, ती पहिली नजर. ही कविता मी तर कवींच्या जेव्हा कविता ऐकत होतो तर मला असं वाटत होतं की कुठेतरी प्रेम या शब्दावर एक मिश्किल अशी कविता लिहावी. त्यातच सुचलेली ही कविता. ती पहिली नजर तिची माझी सुरुवात करून गेली, प्रेमाच्या वाटेवर पावले उमटत गेली. तिचे जवळून जाणे हृदयाचा ठोका चुकवित होते, तिचे त्या वाटेवरून येणे जाणे चालूच होते. तिच्या मौनातल्या संवादाचा अर्थ माझ्या कवितेत होता. शब्द तिच्या मनातला माझ्या ओठांमध्ये स्तब्ध होता. प्रत्येक दिवस नव्या ऋतूसारखा चेहऱ्यावर बदलत होता. तो वारा तिच्या बटांना सतवत होता. तिचे स्मित हास्य रात्री बेचैन करत होते. कागदावर कविता लिहायला भाग पडत होते. कागदावर कविता लिहायला भाग पडत. माझ्या आवडते कवी ग्रेस ह्यांच्या कविता ज्या वेळी मी ऐकायचो, वाचायचो, तर त्या कवितांमधून मलाही वाटायचं की त्यांच्यासारख्याच काही कविता लिहाव्यात. त्यातच मी लिहिलेली ही कविता. अंगणामधील वेल. अंगणामधील वेल तुझ्या उमलत होती दिवसेंदिवस. सुगंधित होऊन आली दाराशी बेधुंद नकळत. ओठांमध्ये लपवून हसू डोळ्यांमध्ये व्यक्त केले. तुझे वार नजरेचे काळजावर तडे गेले. निनाद तुझ्या पैंजणांचा आवाज घुमतो शिवारात. शोधू लागतो वारा आणि तुझ्या पाऊलखुणा आभाळात. आणि तुझ्या पाऊलखुणा आभाळात. पुढची कविता आहे गुंतून गेला. तिने नकार दिला म्हणून मी विषय सोडून दिला. होकार होता डोळ्यात तिच्या, माझा जीव तिच्यात गुंतून गेला. आता मनाविरुद्ध काही दिवस शांत बसून बघितले, तरीही जमले नाही. शेवटी कागदावर कवितेने आपले म्हणणे खरे केले. तुझा नकार असूनही माझं प्रेम कायम आहे. अजूनही तुझ्या वहीमध्ये शेवटच्या पानावर माझी कविता तू जपून आहेस. कदाचित मीच कमी पडलो असेन तुझं उत्तर न समजायला. अजूनही हार मानली नाही. लवकर येईन तुझा होकार मागायला. कवितेचं नाव आहे एका वळणावर. डोळे मिटल्यावर का दिसाव्यात यातना. नक्की कुठे सलतय बघ घाव मनाचा शोधना. निद्रेत हरवल्या जिवंतपणाच्या संवेदना. कुणी स्वप्नात आलं राहून गेल्या पाऊलखुणा. दोन शब्दांचा संवाद असू दे बोलना. आयुष्यभर नको पण काही काळ सहवासात ठेवना. पूर्ण नको पण अर्ध्यावर एका वळणावर सोबत थांबना. एका वळणावर सोबत थांबना. कवितेचं नाव आहे भेट नक्की होईल. सांगायला हवं होतं
माझ्या मनात काय, विचारायला हवं होतं तिच्या मनात काय. ओठांवरचं ओठीच राहिलं, ऐकू काही आलं नाही. डोळ्यांमधल्या संवादाला शब्दात कुणी मांडलं नाही. पुढे चालत असताना मागे वळून पाहायचं राहिलं. पाहिलं असतं एकदा तर हे मन अधुरं नसतं राहिलं. असो, मनातल्या भावविश्वाला मी खूपदा सजवलंय. ती येईल भेटायला म्हणून कवी मनाला जागवलंय. भेटीला वेळ निश्चित नसते, पण भेट निश्चित व्हावी एवढीच आस पुरेशी असते. भेट नक्की होईल आपली, माझ्या कवितेने तुला बोलवलंय. रोहन भोसले यांनी सादर केलेल्या काही कविता आपण ऐकल्यात.